लोकसभेची आमची तयारी नाही, मग कोणाला पाळायचं आणि कोणाला निवडायचं ते ठरवू. भाऊ, खासदार नवनीत राणा ज्या या भाजपमध्ये जाणारची चर्चा आहे. भाजपमध्ये गेल्यास आता काय न गेल्यासारखं आहे? काय न गेल्यासारखं काय? झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं? ते काय, त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण. पहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्यानं निवडून आल्या, तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत होते. आता त्या हिंदू शरणी झालेल्या आहे. आनंदराव अडसूळ ठाण मानून आहे सध्या अमरावतीमध्ये आणि ते देखील दावा करतायत जागेवर अमरावतीच्या. अजित पवारांसोबत जवळपास 20 ते 25 मिनिटं त्यांची खलबत झाली, चर्चा झाली. कसं आहे आखरी चर्चेला काही अर्थ नाही आहे. मला माहीत आहे हा दिल्लीचा विषय आहे, राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे ते मला माहीत नाही. त्यानं दिल्लीवरून काय होईल याच्यावरच आहे सगळं. नाही तर एवढा मोठा निकाल थांबला असता का? तुम्हाला काय वाटतं? कोर्ट जर थांबतं इथं या देशातलं तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये, जिवंत काय? अडसुळांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्याच्यासोबत असणार आहे, कारण तुम्ही एकनाथ शिंदेसोबत गेलेले होते. मी आताच कसं काय सांगणार आहो? मी काय असं काय ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य किंवा गावातला आहे का? आम्ही सांगू ठरवू, अगर जो बताएंगे वो उसमें कुछ रिजल्ट भी आना चाहिए ना. रिजल्ट येऊ असं करू. तर पुढचा खासदार हा कमळावरचाच असेल असं भाजपचं म्हणणं आहे. नेमकं काय म्हणाले यावेळी? भाजपला लहान पक्ष, आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहे, तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे. युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे. ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान, आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे, त्याची काळजी बीजेपीनं घेतली पाहिजे. यापूर्वी तुम्ही बोलले लहान पक्ष संपवते भाजप, आम्हाला संपवण्याची ताकद नाही. हा पक्ष किती का जरी मोठा असला तर उनके पास, त्यांच्यापाशी संख्या आहे, आमच्यापाशी क्वालिटी आहे. गुणवत्ता हमारे पास है और संख्या उनके पास है, और सभी लड़ाई संख्या से नहीं जीती जाती, गुणवत्ते से भी जीती जाती है. भाऊ, असं म्हटलं जाते की यावेळेस परत तिसऱ्यांदा मोदी यांना चान्स मिळणार आहे आणि 400च्या पार त्यांचे कोणाला सदस्य. तुम्हाला काय चान्स, वाटतं नेमकं? शेतकऱ्याला चान्स काय भेटणार आहे? मजुराला काय चान्स भेटणार आहे? सामान्य माणसाचा इथला काही करप्शन आहे, इथल्या जे काही व्यवस्था आहे ते बदलली का? ते बदलणं गरजेचं आहे ना. आखरी काय बदललं तुम्हाला असं वाटते? मला सांगा बरं. तुम्हालाच प्रश्न आहे माझा, काय बदललं? काँग्रेसचे रस्ते झाले म्हणजे बदललं काय? अजूनही लोकांच्या अडचणी तशाच घर करून आहे. आणि दिवसांदिवस एकंदरीत आपण जर व्यवस्था पाहिली तर लहान माणसावर कोणी नजर टाकावी किंवा त्याचे काही अडचणी आहे त्या समजून घ्यावा, ही व्यवस्था संपली आहे देशात. भाजपने शेतकऱ्यांसाठी जे 14ला आश्वासन दिलं होतं, 14ला नाही, 19ला पूर्ण झालेलं नाही आहे. 50% नफा धरून भाव जो द्यायचं मोदीजीनं गॅरंटी दिली होती, ती गॅरंटी संपलेली आहे. ती गॅरंटीच राहिली नाही. आणि आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे. जरी आम्ही युतीत असलो तरी आमच्यासाठी शेतकरी आमचा मायबाप महत्त्वाचा आहे. आमचं सगळं पानदान वाढलं झालं तरी चालत, पण शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब वंचित जे काही असेल त्या लोकांबद्दल सरकारची आस्था. तुम्ही सांगा, आत्ता मी कालही त्या दिवशी सांगितलं का 5 ते 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगांना काय भेटणार आहे, शेतकऱ्यांना काय भेटेल, कष्ट करणाऱ्याच्या हाती काय आलं? काय एस टीमध्ये ड्रायव्हर जातं, भर उन्हात घेऊन गाडी फिरवतं, त्याला भेटणारा पगार आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या चालकाला भेटणारा पगार, ही विषमता काय आहे देशामध्ये? ज्याचे कष्ट अधिक आहे बगर एसीत फिरतं बिचारा तो, आणि सगळेला घेऊन फिरतं. एकट्या कलेक्टरला एकाला घेऊन जाणाऱ्याला 40,000 रुपये पगार आणि 100 लोकांना प्रवास घेऊन जाणाऱ्याला फक्त 20,000 पगार. तर हे चुकीचं आहे ना. एवढं बदलू नाही, सरकारही बदलून झालं, सरकारच्या त्याच्यासाठी आमच्या विचाराचे माणसं येणं गरजेचं आहे. लोकांना आम्ही अपील करतोय का आता 2 आहे, 10-15 जरी आणली तर हे सिस्टीम बदलू आम्ही. 2024 मध्ये मोदींची गॅरंटी चालेल काय? ते मला आपण काही अभ्यासक नाही आहे ना देशभरात काय चालू आहे. इकडे काय होईल? काँग्रेसमध्ये पानदान आहे, तिथे काय एखादा तरी नेता जर असता, जबरदस्त असता, तो देशभर तो प्रभावी असता, तर कदाचित लोक. आता इकडे काहीच नाही आहे. म्हणजे कसं आहे, ह्या झाडाची सावडी नको बाबा, तर दुसरं झाड तयार पाहिजे ना. दुसरं झाडच तयार नाही, सगळ्या फांद्या तुटल्या. जबाबदार कोण आहे? राजकारणातलीच लोक आहेत ना याला जबाबदार. आता विरोधी पक्ष लोकांनी काय झालं, लोकांच्या मानसिकता थोड्या त्याच्यावर कारणीभूत आहे. आखरी संघर्ष कोणाला नको आहे. बगर संघर्षाचं राजकारण व्यवस्थित कसं चालू राहील ही व्यवस्था आहे. संघर्ष कोणाला पाहिजे? तुम्हाला तरी पाहिजे काय? तुम्ही इच्छा इथं अमरावतीतल्या न्यूज करा, तुम्ही जाता काय मेळघाट एखाद्या वेळेस जा वर्षभरातून,
बरोबर आहे का नाही? खोटं नाही बोलत, खरं खरंच सांगा. तुम्हाला इथं दिला आमच्यासमोर टेंबो उभं करून. प्रहारचा मुख्यमंत्री झाल्यावर व्यवस्थापन मला प्रश्न काय आहे? प्रकाश काय आंबेडकरांनी आहे? म्हटलं आहे की महायुतीच्या कोणत्याही सभेला वंचितच्या लोकांनी जायचं नाही, तर मग आता त्यांची भाजपसोबत युती होईल कसं बघता तुम्ही? मला असं वाटते तो त्यांचा निर्णय आहे. ते स्वतंत्र लढत असेल आणि म्हणून महायुतीच्या नाही, महाआघाडीचे बरोबर आहे. ते मला वाटते ते एकत्र बसले नाही वाटते काहीतरी जागेच्या बाबतीत. ते त्यांचा स्वतंत्र विचार आहे. त्यांच्या स्वतंत्र विचारात मी काय बोलणार आहे? आम्ही कोण कोणासोबत बसल्यापेक्षा कोण कोणती विचारधारा घेऊन सत्तेत जाणार आहे ते महत्त्वाचं आहे. भाऊ, तुम्ही महाविकास आघाडीसोबत आहात आणि अमरावतीच्या ज्या खासदार आहेत त्या आता महायुतीसोबत आघाडीत आम्ही अजून नाही आहे सध्या तरी लोकसभेमध्ये. जाण्याचे संकेत आहे तुमच्या आघाडी सरकारसोबत सध्या नाही. जेथपर्यंत विधानसभेची व्यवस्थित बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही. जशी लोकसभा भाजपाला महत्त्वाचं आहे तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. विधानसभेबाबत अजूनही कुठलाही लहान पक्षासोबत चर्चा झालेली नाही आहे. लहान पक्षासोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल, शिंदे साहेबांनी चर्चा करावी. कशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे, कशा पद्धतीनं सामावून घेणार आहे ते पाहावं. नाही तर मग आम्ही स्वतंत्र आहे. आम्हाला काही बंधनं नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे. जनता आमची मालिक आहे. त्यांना कोणाचे आदेश पाळावे नाही पाळावे ते आम्ही जनतेवर ठरवू. चर्चा नाही झाली तर किती नाही बदलवणार. मतदारसंघात बदलवली ना. घरोघरी गेलोय. 250 लोकांना पगार चालू होता बच्चूकडच्या राजवटीमध्ये. आज 1.25 लाख लोकांना पगार देतोय आपण. एका फोनवर त्याची राहण्याची, जेवणाची, रक्ताची सगळी व्यवस्था मुंबईत करतोय. सामान्य माणसाला आधार वाटन. आणि तो आधार कसा आहे? नेता म्हणजे काय? बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पास. कशासाठी? मतासाठी काय? फक्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी.